सर्वसामान्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय। पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, शरद पवार यांची मागणी। मतदार याद्यांमधील घोळ कुणाच्या इशाऱ्यावर, निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। विरोधकांचा सत्याचा मोर्चा, भाजपचं मुका आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंची एंट्री, महाविकास आघाडीत फूट टाकणारी, काँग्रेस राज ठाकरेंसोबत जाणार नाही, मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। औंधच्या जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गैरव्यवहार, एचएनडी जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच या व्यवहारात मुख्य सूत्रधार, रवींद्र धंगेकरांची एक्स पोस्ट। फलटण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तात्काळ तपासाचे आदेश। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएफटी ते विद्याविहार, कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर मेगा ब्लॉक नसल्यानं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा। महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, शहर प्रमुख पंकज उमासरेंनी गोगावलेंवर केली होती टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय। पुण्यातल्या गोळीबारात गणेश काळे याचा मृत्यू, गणेश काळे आंदेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ, गोळीबाराचं कारण अस्पष्ट। ज्येष्ठ कनिष्ठ वादातून विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, नागपुरातील पारडी परिसरातील एचबी टाउन परिसरातील घटना, विद्यार्थ्यांमधील वादातून नूर नवाज हुसेनचा बळी। येवल्यात ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका, बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली, सततच्या पावसानं द्राक्ष बागा ओल्या। शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाचं मोठं नुकसान, मावा, तुडतुडे रोगाचाही पिकांवर प्रादुर्भाव, उत्पादन घटल्यानं शेतकरी चिंतेत। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुढील 2 ते 3 दिवसांसाठी हवामान खात्याचा अंदाज, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा। खराब हवामान, वादळी वाऱ्याचा मासळी उत्पादनावर परिणाम, समुद्रातील मासेमारी बंद असल्यानं आवक घटली, मासे महाग झाल्यानं ग्राहकांनी फिरवली पाठ। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस, पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला आकर्षक सजावट। 75 वर्ष काश्मीर ताब्यात घेता आलं नाही, तालिबाननं पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ। आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी चेंगराचेंगरी, दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर, मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याची माहिती। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका भिडणार, महिला विश्वचषकावर नाव कोण कोरणार, क्रिकेट प्रेमींचं लक्ष।